अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वरक़त ताज़ा चैनल में आप सभी का खैर मक़दम है। नांदेड़ शहर के इतवारा पुलिस स्टेशन हदूद के पहलवान टी हाउस के पास गुज़िश्ता दिनों एक वाक़या रुनुमा हुआ था, जिसमें गोविंद शक्तम ताटे उम्र 25 साल पर हेमेश गजानन नामेवार और सुमित सुभाष ने हमला करके इसे जान से मार दिया था। इस वाक़े के बाद सारे नांदेड़ शहर में हलचल मच गई थी और इलाके में खौफ व हरास का माहौल था, क्योंकि दिन दहाड़े शाम 5 बजे के वक्त ये वाक़या रुनुमा हुआ था। पुलिस की तफ्तीश में इस बात का इंकशाफ हुआ कि आला जात की लड़की से पसमानदा जात के लड़के को मोहब्बत हो गई थी और दोनों जल्दी शादी करने वाले थे। जब इस बात का पता लड़की घर वालों को हुआ तो उन्होंने सक्षम टाटे को गुज़िश्ता दिनों पहलवान टी हाउस के पास तलब किया था और उनसे बातचीत करने के लिए कहा था, लेकिन जब बातचीत जारी थी इसी वक्त उस पर जानलेवा हमला कर दिया गया और इससे जान से मारने की कोशिश की गई और जिसमें उसकी मौत भी हो गई। लड़की के घर वालों ने ये सोचा कि लड़की की मौत के बाद ये मामला पूरी तरह से खत्म हो जाएगा, लेकिन अब ये मामला काफ़ी दूर पकड़ गया है और मुख्तलिफ सियासी लीडरान इसमें कूद गए हैं। लेकिन इससे भी एक अनोखा वाक़या ये हुआ है कि इस लड़की ने अपनी मोहब्बत को नाकाम होने से बचाने के लिए लड़के की मैयत यानी उसकी लाश से ही शादी कर ली और कहा कि वो हमेशा इस मतूफी लड़के यानी सक्षम टाटी की बेवा बनकर उसके घर में रहेगी। फिलहाल ये लड़की सक्षम टाटी के घर में ही क़याम पजीर है, जहाँ पर रोज़ाना सैकड़ों के तादाद में लोग इस लड़की से मुलाकात करने आ रहे हैं। कई दिनों से ये सिलसिला जारी है और आज भी मुख्तलिफ सियासी पार्टियों के लीडरान और तंजीमों ने भी इस लड़की से मुलाकात की और सक्षम टाटे के वालिदैन से भी मुलाकात की। इस मौके पर लड़के के वालिदा ने कहा कि जिन अफराद ने भी उनके बेटी को जान से मारा है उनके खिलाफ सख्त कार्रवाई करके उन्हें जल्द से जल्द सजा दी जाए। दूसरी जानिब पुलिस भी अपनी कार्रवाई सख्त कर रही है और इस मामले में जो भी अफराद मुलविस है उन्हें गिरफ्तार करने का सिलसिला जारी है। ऐसी रिपोर्ट है कि अब तक 6 से 7 अफराद को गिरफ्तार भी कर लिया गया है। आज जिन सियासी पार्टी के लीडरान ने लड़की के वालिदैन से लड़की के घर वालों से लड़की से बातचीत की, उन्होंने क्या कहा जानते हैं। आम्ही सर्व तुमचे आहोत। तुमच्याकडून पण आम्हाला अपेक्षा आहे की ज्या समाजातल्या व्यक्तीच्या माध्यमातून ही घटना घडलेली आहे, आम्ही मानत नाही की त्या समाजामधले आहेत, आरोपी असतात, परंतु तुम्ही पण पुढाकार घेतलेला पाहिजे। हा जात नावाचा जो प्रकार आहे किंवा जातीवादी जे लोक आज घरामध्ये घुसून किंवा रस्त्यावर घुसून गोळ्या मारतात, ह्यांच्या विरोधात तुम्ही बोलणं गरजेचं होतं आणि तुम्हाला ही भूमिका घ्यावा लागेल। आणि तुम्ही ही भूमिका घेत नसाल, आम्ही तमाम आंबेडकरवादी तुमच्याही भूमिकेला कधी पाठिंबा देणार नाही, कधीच उतरणार नाही रस्त्यावरती। आज तुम्ही या भूमिकेवरती बोलणं गरजेचं आहे आणि तात्काळ इथल्या पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री होते, तुमच्याच अशोक चव्हाणांनी तुमच्या घराच्या बाजूला ही घटना घडलेली आहे। 2 खासदार या जिल्ह्यामध्ये आहेत, 4 खासदार आहेत आणि घटना घडल्यानंतर अनेक निवडणुका चालू असल्यामुळे अनेक मंत्र्यांचे या जिल्ह्यामध्ये दौरे झालेले आहेत, सभा झालेले आहेत। मग तुम्हाला या घरामध्ये किंवा या परिवाराला भेटायला तुम्हाला वेळ नव्हता का? फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाने मतं मागायची आणि नंतर आमच्याच कुटुंबाला तुम्ही संपवायचं। आता हे चालणार नाही आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही याच नांदेड जिल्ह्यामध्ये एक निषेध सभा घेणार आहोत। ह्या घटनेचा किंवा ह्याच्याही अगोदर अक्षय भालेराव असेल किंवा शीतलताई असेल, अनेक घटना घडलेल्या आहेत, त्याचा निषेध म्हणून निषेध सभा आम्ही या जिल्ह्यामध्ये भीम आर्मीच्या वतीने घेणार आहोत आणि चंद्रशेखर आझाद यांनाही विनंती करणार आहोत की त्या सभेला या। आम्ही सर्वच लोकांना बोलवणार आहोत, कुठलाही जात धर्म नाही, तो मराठा असेल, संभाजी ब्रिगेड असेल, कोणी असेल, त्या सगळ्याला आम्ही इथं निमंत्रण देणार आहोत। परंतु ज्या पोलिसांनी ही हत्या घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे
त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला त्यांच्यावर FIR झाला पाहिजे. आणि जे शहाजी उमप या ठिकाणी 4 जिल्ह्याचे प्रमुख म्हणून बसलेले आहेत त्यांच्याकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही आहे. कारण परभणीमध्ये जो प्रकार घडला होता सोमनाथ यांच्यासोबत त्याला जबाबदार हीच व्यक्ती आहे. यांचा राजीनामा मागितला होता, यांनी राजीनामा दिला नाही. आत्ताही हे राजीनामा देणार नाहीत आणि तुम्ही राजीनामा दिला नाहीत तर आम्ही तुमच्या कार्यालयावरती भीम आर्मीच्या माध्यमातून मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही गुन्हे दाखल करा, तुमच्या हातामध्ये कायदा आहे. पण आमच्याकडे आज न उद्या आम्हाला आमच्या विचाराला मानणारे लोक सत्तेमध्ये येतील त्यावेळी आम्ही तुम्हाला सोडणार नाही. हा गुन्हा जे आज झालेला आहे त्यावेळी आम्ही FIR तुमच्यावर करू, परंतु तुमच्याही कार्यालयावरती आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या घटनेचा संताप म्हणून आज पूर्ण देश या कुटुंबासोबत उभा आहे. दलितांवरील अत्याचार वाढत आहेत, काही घटना घडलेल्या आहेत, तर सरकारकडे काय मागणी आहे? सर, सरकारकडे काहीच मागू शकत नाही आम्ही, कारण सरकार स्वतः भिकारी आहे. त्यांना मतं पाहिजेत, मतं चोरी करतायत, लोकशाही संपवतायत आणि अशा घटनांकडे दुर्लक्ष करतायत. आणि तुम्ही वारंवार प्रकार बघितला असेल की ह्या जिल्ह्यामध्ये 2023पासून 2025पर्यंत 439 अॅट्रॉसिटी घडलेले आहेत. त्याच्यापैकी 15 लोकांचा हत्या झालेले, मर्डर झालेले आहेत. आता हे मला वाटतं 440वा मर्डर असेल, ॲट्रॉसिटी असेल. आणि एका नांदेड जिल्ह्यामध्ये असेल तर पूर्ण मराठवाडा जिल्ह्यामध्ये किती आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती, देशामध्ये किती आहे. आणि फास्ट ट्रॅकमध्ये चालवायचं म्हणतात, पण हे 100% इथले काही आमदार आहेत जे अक्षय भालेरावच्या प्रकरणामध्ये होते, ते ह्या प्रकरणामध्ये पडद्याच्या पाठीमागून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतील. पण ह्यावेळी तर काय वाचणार नाहीत, आम्ही शांत बसणार नाहोत. कारण आज चंद्रशेखर आझादसारखा एक सच्चा शिपाई आज पार्लमेंटमध्ये आहे आणि ते या 2-3 दिवसामध्ये पण पार्लमेंटमध्ये आवाज उचलणार हे तुमच्यासमोर त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे इथून अगर आम्हाला न्याय मिळाला नाही तर जसा परभणीतून लॉंग मार्च काढला होता तसा या नांदेडमधून परत एकदा लॉंग मार्च आम्हाला मंत्रालयावरती काढावं लागेल.